महाराष्ट्रातील आमदार रवी राणा यांनी निवडणूक निकालांपूर्वी मोठा दावा केला आहे। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 2 जून रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 15 दिवसात मोदी सरकारमध्ये सामील होते। राणा यांच्या मते उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे हे स्पष्ट होते। मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर 15 दिवसात उद्धव ठाकरे मोदी सरकारमध्ये दिसतील, कारण येणारा काळ हा मोदीजींचा आहे आणि उद्धव ठाकरे यांना ते माहिती आहे, असे राणे यांनी म्हटले। राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे। 2021 साली नवनीत राणा यांनी अमरावतीतून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक जिंकली होती। यावेळी राणा यांनी सांगितले की त्यांच्या पत्नी नवनीत राणा 2 लाखाहूनही अधिक मतांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून येतील। सर्व समाजातील लोक मोठ्या संख्येने त्यांना मतदान केले आहे, असे राणा यांनी नमूद केले। शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या विरोधी महाविकास आघाडी नेत्यांनी रक्तदाबाची औषधे आणि डॉक्टर तयार ठेवावेत, कारण मतमोजणीच्या दिवशी 4 जूनला त्यांच्यापैकी अनेकांना त्रास होईल, असे राणा यांनी चिडून सांगितले। राणा यांनी असे म्हटले की उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याच्या गरजेचे महत्त्व ओळखतात, त्यामुळेच ते मोदी सरकारमध्ये सामील होणार आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती देखील समोर येत आहे।